नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचं विशेष म्हणजे आज आपण आलो आहोत जालना शहरामध्ये व आज या ठिकाणी कृषी प्रदर्शन भरलेलं आहे। आपण प्रत्यक्ष कृषी प्रदर्शनाचे काय फायदे आहे, समजा यांत्रिकीकरण, आधुनिकीकरण व जे शेतकऱ्याचे बी आपण पुढे अनुभव ऐकूया। त्यासाठी या ठिकाणी 20 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या 3 दिवसीय प्रदर्शन आहे। ते प्रदर्शनमध्ये आतमध्ये जाऊन बघू आपण त्याच्यामध्ये काय विशेष आहे, कसे स्टॉल लागले आहे व काय समजा कोणत्या कंपनीचे जे यांत्रिकीकरण आहे, आधुनिकीकरण आहे त्याच्याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया पुढं। आपण आता आतमध्ये आलेलो आहोत या ठिकाणी कृषी प्रदर्शन आतमध्ये। या ठिकाणी आपण जो स्टॉल आहे स्वामी तंत्रज्ञान आणि संशोधन त्यांचे जे प्रतिनिधी आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की या जे तंत्रज्ञानाचा शेतकऱ्याला कशा प्रकारे फायदा होतो व त्याचं काय महत्त्व आहे आजच्या युगामध्ये। थोडक्यात आपण त्याचं पूर्ण नाव आपण त्यांची पहिलं सुरुवातीला परिचय करून घेऊया व नंतर पुढे त्याचं विशेष जाणून घेऊया। सर, आपलं संपूर्ण नाव सांगा। सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार। माझे नाव ज्ञानेश्वर भीमराव शिंदे, राहणार समुद्रवाणी, तालुका जिल्हा धाराशिव। आणि आमची जी कंपनी आहे ते स्वामी तंत्रज्ञान आणि संशोधन, लासोना, तालुका जिल्हा धाराशिव। आम्ही शेतकऱ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत। मी तुम्हाला आमच्या शेती अवजाराविषयी थोडीफार माहिती देत आहे। आपण बघत आहोत व्हिडिओद्वारे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे उपकरणं आहे। प्रत्यक्ष आपण आता त्यांच्याकडून त्या उपकरणाविषयी थोडक्यात आपण माहिती जाणून घेऊया की जे हे पेरणी उपकरण आहे याचं किंमत काय आहे व त्याची माहिती कशी आहे, कसा फायदा होतो, काय किती बी पडतं, प्रत्यक्ष आपण आता त्यांच्याकडून जाणून घेऊया। हे जे उपकरण आहे ते आपले जे 27 HP 28 HP जे लहान ट्रॅक्टर आहेत ते पेरणी यंत्र आहे। याच्यामध्ये तुम्हाला सर्वच पिके घेतली जातात। यामध्ये आपलं खतबी आणि याच्यामध्ये समजा समोर हे तुम्हाला खताची पेटी बघायला भेटेल, खत। आणि इकडं पाठीमागं जर आलात तर हे बियाचं आहे, बियासाठी। हे बियाची पेटी। बरं, याच्यामध्ये किती माल बसतो समजा किती? याच्यामध्ये 30 किलो बी बसते आणि 30 किलो खत। 30 किलो। याची किंमत काय आमच्या प्रेक्षकांना सांगा ना। याची किंमत तुम्हाला 52,000 रुपये भेटेल। बरं, तर आपलं जे प्रदर्शन आहे कृषी प्रदर्शन याच्यामध्ये काही डिस्काउंट आहे का शेतकरी? डिस्काउंट देऊ ना, 1000 रुपये डिस्काउंट देऊ शेतकरी बांधवांना। आता जे आपलं जे पुढचं तंत्रज्ञान त्याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया। आता जे आपण पेरणीविषयी झालं आपलं, आता दुसरं समजा वेगळं जे उपकरण आहे हे लहान ट्रॅक्टरसाठी आपण कांदा पेरणी यंत्र बनवलं आहे। याच्यामध्ये तुम्हाला कोथिंबीर प्लस कांदा। आणि दुसरी गोष्ट काय वेळेस काय होतं, शेतकऱ्याला ज्या वेळेस कांदा पेरायचा असतो त्याच्यामुळं पहिल्यांदा शेतकरी काय करायचे की सारा पाडायचे आणि नंतर कांदा पेरायचे। आपण हे आधुनिक यंत्राच्या सहाय्याने नवीन अवजार बनलेलं आहे। एका वेळेस हे दोन्ही काम करतं, बेड पण करते आणि प्लस दुसरी गोष्ट पेरणी पण करते। बरं, दोन्ही। तर याचं प्राइस काय आहे, समजा रेट काय आहे? याची प्राइस जी आहे ते 46,000। 46,000। एकरी किती बी पडतं कांद्याचं? एकरी ते आपल्या म्हणावं, तुम्हाला किती बी पाडायचं किती नाही त्याच्या सहाय्यानं इथं सेटिंग दिलेली आहे। हे एकदा जर सेटिंग लावलं तर तुम्हाला जेवढं बी पाहिजे तेवढं पडून जातं। हे छोटे ट्रॅक्टर चालतं का मोठे ट्रॅक्टर? लहान ट्रॅक्टर। ओके, चला आता पुढं मोठं पण बघायला भेटेल। असं वेगळं उपकरण काय जे आधुनिक आलं आपल्याला, न्यू लॉन्च झालं असं काय आहे का? न्यू लॉन्च आता शेतकरी जर लहान असेल तर त्याच्या फायद्यासाठी आपण हे बैलावरील पेरणी यंत्र बनवलं आहे। याच्यामध्ये ऑल पेरणी होऊन जाईल याच्यामध्ये। नाही, पण आता जे ओझं किती येतं समजा शेतकरी बैलाला बी लोड झापला पाहिजे ना। बैलाच्या हिशोबानेच ते अवजार बनवलेलं आहे। 30 किलोच्या आसपास याचं वेट आहे। हां, हे दुसरं जे अवजार आहे त्याला तिरी प्लस सारा म्हणतात। हे ऊसामध्ये मशागत करण्यासाठी खूप चांगलं आहे, बेड पाडण्यासाठी समजा भर लावण्यासाठी। ऊसामध्ये माती ते लावण्यासाठी फायदेशीर आहे। नाही, हे जे तुम्ही बैलावर सांगितलं याची किंमत काय आमच्या शेतकरी बांधवांना कळू द्या ना, की जेणेकरून त्यांना बी घर बसल्या कळून की काय प्राइस त्याची। 21,000 रुपयाला भेटेल ते। 21,000 कमीत कमी 21। आणि आपले हे पेरणी यंत्र झालं, बैलिटी पण झालं, याला शासनातर्फे सबसिडी आहे। सबसिडीच पात्र अवजार आहे ती। समजा आपण जर ते महाडीबीटी पोर्टलला जर तुम्ही ऑनलाईन केलं तर तुम्हाला सबसिडी भेटून जाईल। किती टक्के सबसिडी याच्यावर? ते शासनाचं। बरं, तर आता आपण पुढं काही आहे का तिथं दुसरे प्रतिनिधी? बरं, चालतं, धन्यवाद।
धन्यवाद सर. या ठिकाणी आपण थोडक्यात खूप छानपैकी आमच्या प्रेक्षकांना माहिती दिली. या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूया. हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक व शेअर करा व आपल्या पीक पाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच वेगळ्या व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.